महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांचा प्रश्न दिवसेदिवस गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे। 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा जो दीर्घकाळ संप चालू होता त्या संपामध्ये जी.आर. काढून आशांना 5,000 रुपये दरमहा मानधनवाढ, सुरुवातीला गटप्रवर्तकांना 1,000 रुपये मानधनवाढ दिली होती, ती आणखीन 4 महिने गेल्यानंतर 5,000 रुपये मानधनवाढ जाहीर केली। अशा प्रकारे आशा आणि गटप्रवर्तकांना 5,000 रुपये मानधनवाढ करून ती जी प्रक्रिया आहे 1 नोव्हेंबर 2023 पासून त्यांना फरक आतापर्यंत मिळत आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण वर्षामध्ये फरक मिळण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणि या राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत शहरातल्या आशा असोत किंवा ग्रामीण भागातल्या आशा असोत त्यांच्यावर प्रचंड कामवाढ आणि ताणवाढ लादलेली आहे। अधिकारी त्यांच्या मनातील ते सूचना करतात। मुंबईमध्ये अधिकारी 4-4 लाख 5-5 लाख रुपये महिन्याला मानधन घेऊन एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून काय वाटेल ते दररोज फतवे काढतात आणि अशा पद्धतीने 100 पेक्षाही जास्त कामे सध्या अशा महिलांच्यावर लादलेली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया अशी आहे की वरून निर्णय करतात आणि ते हळूहळू छापा टाकत ते शेवटी आशांच्या डोंबली ते काम टाकलं जातं आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं। त्याच्याबद्दल सक्ती केली जाते आहे, दादागिरी केली जात आहे, कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि केलेल्या कामाचा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही। आता मागील 3 महिन्यापासून आशांना आणि गटवर्तकांना केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही। तर हे जे सगळं आहे याच्याबद्दल हे महाराष्ट्र शासनाने एक अभ्यास कमिटी नेमलेली आहे, परंतु त्याचा रिपोर्ट येणं, त्याचा विचार करणं आणि विधानसभेमध्ये चर्चा करून त्याच्याबद्दल निर्णय करणं हे काहीही करायची त्यांची तयारी नाही। त्याच्याऐवजी जी त्यांनी कामे PIP मध्ये मंजूर करून घेतलेली आहे त्याच्याही पलीकडची कामे आशांना सांगितली जात आहेत आणि त्यामुळे की त्यांना जे 5,000 रुपये मानधनवाढ दिली ती अशी दुसऱ्या बाजूने काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे तुम्हाला 5,000 रुपये दिले पण तुम्हाला डबल 10,000 रुपयाचं काम लावलंय, असा सगळा उद्योग सध्या चालू आहे। या आशांच्या बद्दल झालं की त्यांना जी त्यांच्या अंगावर टाकलेली जी ताणवाढ आहे त्याच्याबद्दल ते विचार करायला तयार नाहीत, चर्चा करायला तयार नाहीत। आम्ही त्यांना असं सांगून अनेक वेळा बघितलेलं आहे की तुम्ही रोज आशाचे काम करते, तिनं जे नेमून दिलेली कामं आहेत ती कामांची बेरीज करा, किती वेळ लागतो त्याचे तास मोजा आणि तास मोजून त्याप्रमाणे तुम्ही जर 8 तासापेक्षा जास्त लागत असेल तर त्याचा ओव्हरटाईम तुम्ही दिला पाहिजे, किंबहुना त्यांना 8 तासामध्ये जितकं काम होईल तेवढंच ठरवून दिलं पाहिजे। तुम्ही जादाचं काम सगळं जे आहे ते इतर कर्मचारी नेमून त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आशांना हे जे आता 10,000 रुपये आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे त्याच्यानंतर कामावर आधारित मोबदला वेगळा आहे। तर हा कामावर आधारित मोबदला जो आहे तो सुद्धा गंमत आहे। हा कामावर आधारित मोबदला जो आहे 78 कामासाठी तो 2018 साली कायम केलेला आहे। म्हणजे भारत सरकारने हा जो मोबदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो 2018 सालापासून आजपर्यंत 7 वर्ष होऊन गेली, त्याच्यामध्ये 1 नया पैशाची वाढ केलेली नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये किमान तिप्पट वाढ झाली पाहिजे वाढत्या महागाईचा विचार केल्यास। म्हणजे ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणामध्ये मानधन वाढत नाही। त्यामुळे सर्व कामगार संघटनेची मागणी अशी आहे की तुम्ही दरमहा 1 कामगार असला तरी 26,000 रुपये किमान दिलं पाहिजे, गटप्रवर्तकांना 30,000 रुपये मानधन दिलं पाहिजे। तुम्ही आशा आणि गटप्रवर्तक ज्या योजनाकर्मी कर्मचारी आहेत त्यांना कायम कर्मचारी म्हणून नेमणूक केली पाहिजे, कारण हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ते 5 वर्षे चालत नाही, तर 2005 सालापासून सुरू झालेलं अजून 20 वर्षे झाली तर अजूनही ते सुरूच आहे। त्यामुळे या कामगारांना कर्मचाऱ्यांना तुम्ही कायम केलं पाहिजे। काही राज्यांच्या मध्ये तसं झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत 2022 साली मुंबई हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर ज्यांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना नोकरीत कायम सामावून घेतलं जाईल आरोग्य खात्यामध्ये, असं महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेमध्ये ठराव झालेला आहे। परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी
जे मे 2022 मध्ये कोर्टाचा ऑर्डर झालेला आहे आणि आता 3 वर्षे होत आली तरी महाराष्ट्र शासनाने त्या निकालाची अंमलबजावणी अजून केलेली नाही. आणि त्यामध्ये आणखीन एक अन्यायकारक बाब कुठली असेल तर इतर कंत्राटी कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे या गटप्रवर्तक जे आहेत त्यांनाही 11 महिन्याच्या ऑर्डर्स काढतात, त्यांनाही करारावर कामावर घेतलं जातं, त्यांना सलग काम दिलं जातं. त्या सुद्धा गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून काम करीत आले आहेत. परंतु ते जे आरोग्य सेवेमध्ये कायम कर्मचाऱ्याची नोकरी कायम केली जाणार आहे त्यामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी असून सुद्धा गटप्रवर्तकांचा समावेश केलेला. त्यासाठी आम्ही गेली वर्षभर अत्यंत प्रयत्न केले आहेत. आम्ही सतत निवेदनं दिलेली आहेत. त्या 10 वर्षावरील निवड आणि त्याची प्रतीक्षा यादी जी वेटिंग लिस्ट तयार झाली त्याच्यात गटप्रवर्तकांना नावे घाला म्हणण्यापासून ते त्यांची मीटिंग सुरू झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकेच नव्हे तर कोर्टामध्ये केस घालण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे की पहिल्या टप्प्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी कायम कर्मचारी म्हणून नेमणूक केली पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आशांच्या बाबतीमध्ये हा निर्णय घ्यायला पाहिजे. आमचं ठोस मागणं आहे आशांच्या बद्दल सुद्धा की त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. परंतु आता जी एक राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा त्या गटप्रवर्तकांचा समावेश करणं अत्यावश्यक बनलेलं आहे. तर हे सगळं असतानाच आज आपण पाहतोय की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये 69,000 आशा काम करतात. 4,000 गटप्रवर्तक आहेत. त्यांना ESIचा कायदा त्यांनी लागू केलेला नाही, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा लागू केलेला नाही, ग्रॅज्युटीचा कायदा लागू केलेला नाही. म्हणजे आता 20 वर्षे होऊन गेलेली आहे. काही आशा आता रिटायर होणार की काय 60 वर्ष पूर्ण होणार. गटप्रवर्तक रिटायर होण्याची काही प्रसंग आलेले आहेत. परंतु जे अंगणवाडीसाठी ग्रॅज्युटीचा निर्णय झालेला आहे तो निर्णय यांच्यावर बंधनकारक असून सुद्धा योजनाकर्मींना देण्याबद्दल त्याची अजूनही अंमलबजावणी केली जात नाही. आज आपण पाहतोय की गेल्या वर्षभरापासून अशी स्थिती आहे की भारतामध्ये आज 7-8 मोठ्या मोठ्या संघटना आहेत, कामगार संघटना. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारी BMS आहे, कम्युनिस्ट पक्षाला मानणारी C2 आयटक आहे, हिंद मजदूर पंचायत HMS आहे, इंटक आहे. आणि ह्या सगळ्या ज्या युनियन्स आहेत त्या युनियन्स बऱ्याच वेळेला एकत्र लढाई करायचा प्रयत्न करतात. परंतु या आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दारुण अवस्था आहे. प्रत्येक संघटना असं म्हणते की माझ्यामुळेच सगळं झालेलं आहे, सर्वांनी मिळून केलेलं आहे असं म्हणायला तयार नाहीत. किंबहुना असे काही अतिशहाणे पुढारी आहेत की ते मीच केलं म्हणून सांगत सगळी फिरतात आणि माझ्यामुळेच झालं म्हणून सांगतात. तर हे बरोबर नाही. कामगार संघटनेच्या दृष्टीने हे घातक आहेत. सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे. सामूहिक नेतृत्वातून हे झालेलं आहे. आणि ह्या ज्या संघटना आहेत त्या संघटना कुठल्याही फेडरेशनला जोडल्या गेलेल्या पाहिजेत अशातला भाग नाही. आज महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये 50 पेक्षा जास्त संघटना काम करतात आणि त्यामुळे एकमेका संघटनाचा आदर करणं हे अतिशय महत्त्वाचं असण्यापेक्षा एकमेकाची संघटना कशी फोडता येईल आणि त्याच्याबद्दलची कारस्थानी करणं हे दुर्दैवाने या आशा आणि गटप्रवर्तकांच्या चळवळीला लागलेला शाप आहे. तो आशा आणि गटप्रवर्तक महिलांनीच एकत्र येऊन मोडून काढला पाहिजे. त्यांना ते शक्य आहे, कारण आजपर्यंत जे मिळालेले ते कुठल्या एका संघटनेमुळे मिळालेलं नाही. आशा आणि गटप्रवर्तकांनी संघर्ष केला, संप केला म्हणून ते मिळालेलं आहे. त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. युनियनचे पुढारी निमित्त मात्र आहेत, संघटना मात्र महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून एकत्र केलेले आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा बनलेला आहे की पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारने 6 तारखेच्या अगोदर सगळ्या जिल्ह्यामधल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फतवा काढला, आशा आणि गटप्रवर्तकांना फतवा काढला. 6 तारखेच्या संपामध्ये मुंबईला आझाद मैदानमध्ये कुणी येता कामा नये, की आले तर कारवाई केली जाईल. इतकंच नव्हे तर या 6 तारखेच्या बद्दल ही पत्रके, सूचना, धमक्या सगळीकडे फिरवल्या गेलेल्या आहेत. तरीही कॉम्रेड
M.A. पाटील जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील सर्व संघटनांनी मोर्चा काढलाच, निदर्शनं केली आझाद मैदानमध्ये आणि त्यांना सर्व काही अधिकाऱ्यांच्यावर महत्त्वाच्या चर्चा सुद्धा करावी लागली. तरी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातून जाण्यासाठी अशा जर काही अडकट्या यायला लागल्या तर आपल्याला ते कठीण जाणार आहे. कारण आता हळूहळू आशांच्या मधला असंतोष वाढत चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला गटप्रवर्तक महिलांचा एकूण मोबदला जो आहे तो 20,000च्या पुढे गेलेला आहे. त्यांना अशाच धमक्या आहेत की तुम्ही जर काही कामावर आला नाही तर त्या दिवसाचा तुमचा पगार कापला जाईल. आणि त्याच्यामुळे गटप्रवर्तकांची लढण्याची क्षमता आता धोक्यात आलेली आहे. आशांच्या बद्दल जे स्वातंत्र्य आहे, आशांना मुळात ते ठोक रक्कमच द्यायला तयार नाहीत. तुम्ही काम केला तर तुम्हाला पगार, मग तो काम मी आज करेन नाही तर उद्या करेन, परवा दिवशी करेन. त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही आमचा पगार कापण्याचा संबंध काय? हे सगळं कामावर आधारित तुम्हीच म्हणताय. तर हे जे आलेलं आहे हे चळवळच करू नये हा एक आपल्यावर बंधन आलेलं आहे. ते आपण मोडून काढलं पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्र यायला पाहिजे. लहान संघटना असोत, मोठ्या संघटना असोत, प्रत्यक्ष आशा असोत, ज्या ज्या संघटना असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन आपण संघर्ष केल्याशिवाय आशा आणि गटप्रवर्तकांच्यावरला अन्याय दूर होणार नाही आणि कामवाढ, ताणवाढ, ऑनलाईनचा अन्याय हे संपणार नाही. एवढं लक्षात घेऊन आपण सर्वजण कामाला लागू. धन्यवाद.